स्थगिती ही हँडरायटिंगमध्ये आली, म्हणजे ही घाईघाईत दिलेली स्थगिती आहे. याचं कारण एकच होतं, कारण आम्ही सर्व जाऊन तिथे दर्शन घेणार होतो 5:30ला. जो कार्यक्रम अजूनही आमचा चालू राहणार आहे. आम्ही 5:30ला जाऊन हनुमानचं दर्शन घेणार आहे. पण एक म्हणणं नक्की आहे की आम्ही जे काल केलं ते भाजपचं जे दुतोंडी हिंदुत्व आहे किंवा चुनावी हिंदुत्व आहे ते एक्सपोज केलं. म्हणजे निवडणुकीसाठी आम्हाला हिंदूंना वापरलं जातं, पुढे केलं जातं, आणि निवडणुका झाल्या की ह्यांच्याच राज्यामध्ये आमची मंदिरं ही सेफ नसतात. एका बाजूला आपण पाहतोय निवडणुकीच्या आधी काय काय अफवा पसरवल्या होत्या. म्हणजे कोणी सिद्धिविनायकवर क्लेम केलेला आहे, कोणी कुठच्या मंदिरावर क्लेम केला, मग ह्या बोर्डाने क्लेम केला आणि त्या बोर्डाने क्लेम केला. पण सत्य परिस्थिती ही आहे की भाजपचं सरकार बनल्यानंतर, म्हणजे अजून काय बनतं त्यांचा अजून विस्तार व्हायचा आहे, पण ते झाल्यानंतर हिंदू मंदिरच पहिली धोक्यात येतात आणि त्याच्यात हे हनुमानाचं मंदिर होतं. असो, आज ते झाल्यानंतर दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर मला मांडायच्या आहेत. मुंबईच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, आपल्या सगळ्या नागरिकांसाठी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे गेली 2 वर्ष आम्ही जे रस्त्याचा घोटाळा एक्सपोज करत आलेलो आहोत. आपल्याला आठवत असेल 2022 साली असेल, 2023 साली असेल आणि ह्या वर्षी देखील रस्त्याचा घोटाळा 6,000 कोटीचा आणि नंतर देखील 6,000 कोटीचा घोटाळा आम्ही इथेच पत्रकार परिषद घेऊन लोकांसमोर आणला, आपल्यासमोर आणला. ते झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला मान्य करावं लागलं की ॲडव्हान्स मोबिलिटी हे द्यायची गरज नाही आहे आणि 6,000 कोटीवरनं 5,000 कोटीवर आणलं. त्यावेळी देखील मी सांगत होतो की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा ह्याच्यात हात आहे का, एकनाथ शिंदेंचा ह्याच्यात हात आहे का. जे 2 पालकमंत्री होते, मग केसरकर, जे मला माहीत नाही त्यांनी घोटाळा केला की नाही, पण अनियमितता नक्की आहे आणि अकार्यक्षमता तर दिसलीच त्यांची. अजूनही लहान मुलांना, विद्यार्थ्यांना युनिफॉर्म दिले गेले नाही आहेत अनेक शाळांमध्ये. किती कार्यक्षम आहेत, मंत्री म्हणून कसं काम केलं सगळ्यांना माहिती आहे. तर ते आणि लोढा जे बिल्डर आहेत ह्यांचा ह्या घोटाळ्यात काही हात आहे का, अजूनही कुठेही स्पष्ट झालं नव्हतं किंवा सरकारकडून उत्तर आलं नव्हतं. पण गंमत अशी झाली आहे की मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी मी दोन्ही वर्षानंतर जेव्हा हे घोटाळे आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणले, आत्ता कुठेतरी भाजप म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्सना पैसे मिळाल्यानंतर रस्त्याची कामं घाणेरडी प्रकारे काही मला वाटतं 20-25% झाल्यानंतर भाजप बोलायला लागली मुंबईतली की आता ह्या रस्त्यांवर SIT लावा. हेच मी गेले 2 वर्ष सांगत होतो की मुंबईचे जे रस्त्याचा घोटाळा चालू आहे एकनाथ शिंदेंच्या देखरेखीत, खोके सरकारच्या देखरेखीत, तो घोटाळ्याची चौकशी करा. चला, आज तरी भाजपला जाग आलेली आहे. 2 वर्ष मी सांगतोय की हिंमत असेल तर या सरकारमधून बाहेर पडा. निवडणुका होऊन गेल्या, कॉन्ट्रॅक्टर्सना त्यांचे पैसे मिळाले, घोटाळा झाला. आज भाजप नुसतं काहीतरी दाखवायचं म्हणून सांगते की SIT चौकशी लावा. माझी मागणी ही राहील की SIT पेक्षा सरळ एक EOWची चौकशी लावा. पाहिजे तर आमचा आमदारांचं एक पथक बनवा, पत्रकारांना त्याच्यात असू द्या, काही टेक्निशियनना त्याच्यात असू द्या. आणि जो 700 किलोमीटर रस्ते घोटाळा साधारणपणे आपण पाहतोय, मी त्यावेळी पण सांगत होतो की प्रधानमंत्री महोदयांना आणू नका, भूमिपूजनासाठी त्यांना आणू नका. प्रधानमंत्र्यांचा हा अपमान आहे की तुम्ही त्यांच्या हाती एक भ्रष्ट कामाचं भूमिपूजन करताय. दुर्दैव असं की त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या नादात असेल किंवा काही असेल, काय झालं, नादात असेल किंवा काही असेल, साधारणपणे ते भूमिपूजन घाईघाईत करून घेतलं. आणि करून घेतल्यानंतर आपण पाहतोय मुंबईमध्ये ना 2022-23चे रस्ते झालेत ना 23-24चे रस्ते झालेत. हा घोटाळा तेव्हाही होता, आज देखील आहे. आणि हा घोटाळा स्पष्टपणे कार्टेलायझेशन आणि घोटाळा कसं झालाय हे मी आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आणलं. आज मुंबई भाजप जे नाटक करत आहे की SIT वगैरे लावा, मग तुम्ही जेव्हा मी 2 वर्ष बोलत होतो आणि हे सगळे दाखले लोकांना दिले, मी हे सगळे एव्हिडन्सेस मी लोकांसमोर आणले, तेव्हा तुम्ही का काही बोलला नाहीत, ह्याचं उत्तर देखील मुंबई भाजपाने देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज ही बातमी आलेली आहे, ही बातमी आजच्या पेपरमध्ये आलेली आहे. बातमी एवढीच आहे की BMC प्लॅन्स टू लेव्ही युजर फी पर फ्लॅट फॉर वेस्ट कलेक्शन. मुंबईमध्ये 2017 पर्यंत साधारणपणे 10,000 मेट्रिक टनचा कचरा रोज गोळा केला जायचा आणि डम्पिंग ग्राउंडला जायचा. 2017 मध्ये आम्ही मोहीम काढली होती की प्रत्येक बल्क जनरेटर म्हणजे 100 kgहून जास्ती कोणी असेल त्यांनी कचऱ्याचं विलगीकरण करावं. ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, ते वेगळं करून कंपोस्टिंग वगैरे या सगळ्या गोष्टी करून साधारणपणे मुंबईतला कचरा हा 10,000 मेट्रिक टनवरनं डेली कलेक्शन आपण 6,500 मेट्रिक टनवर आणलं. त्याचं पुढचं प्लॅनिंग सुरू केलं आपण. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट 2030 हे डॉक्युमेंट देखील रिलीज केलं आणि त्याच्यात आपण काही गल्ल्यांमध्ये स्ट्रीट लाईट्स कशा, त्या कचऱ्यातून आपण ती वीज कशी निर्मिती करू शकतो, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी कशा करू शकतो, प्रत्येक वॉर्डमध्ये हे सेंटर्स कसे असायला पाहिजेत, हे सगळं कामही केलेलं आपण. पण आत्ता आपण पाहतोय की भाजपचं सरकार आल्यानंतर, फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर एकदमच मुंबई महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही 2 लाख कोटीच्या
डेफिसिटमध्ये आहोत, कमिटेड लायबिलिटीमध्ये आहोत आणि आम्हाला प्रत्येक मुंबईकरावर युजर फी आता लावायला लागेल, प्रत्येक घरावर ह्या कचरा गोळा करण्यासाठी एक फी लावायला लागेल. आत्तापर्यंत जे झालं नाही ते आत्ता कशाला करता तुम्ही? जे मुंबईत आपण पाहतोय, जिथे जिथे अजूनही गेल्या 2 वर्षात अनेक वेळा आम्ही आमच्या वॉर्ड ऑफिसमध्ये असेल, जी साऊथच्या किंवा मग मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहिलं असेल की मुंबईत अजूनही कचऱ्याचे ढिगारे गेल्या 2 वर्षात अनेक ठिकाणून उचलले जात नाहीत. ते जे ढिगारे आशेचे आशे पडलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला पैसे देणार का नागरिक म्हणून? प्रत्येक वेळा ढिगारा दिसला की तुम्ही मुंबईकरांना पैसे देणार आहे का? तर मग ही फी कशासाठी लावत आहात? आणि ह्याचा आम्ही विरोध करणार म्हणजे करणार, सगळे मुंबईकर रस्त्यावर उतरून करणार, हे आज तुम्हाला सांगतो. मुंबईचं आपण पाहताय अदानीच्या घशात घालण्याचा जो प्रयत्न आहे, काल परवाकडेच आम्ही आंदोलन देखील केलं की पॉवर मीटर्स असतील, स्मार्ट मीटर्स असतील, त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं. पण मुंबईकरांवर आपण एका बाजूने पाहतोय जे काही रस्त्याचा घोटाळा झाला, भाजप आधी बोलायला तयार नव्हतं, आता फडणवीस साहेबांना खरोखर मोका, मुख्यमंत्री महोदयांना मोका आहे की जर त्यांना स्वच्छ सरकार त्यांचं चालवायचं असेल आणि सुरुवात ह्या स्वच्छ सरकारमधून करायची असेल तर एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील, लोढा असतील, यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा चौकशी पूर्ण होईपर्यंत. आणि जोपर्यंत सिद्ध होत नाही की यांचा त्याच्यात हात नाही आणि कॉन्ट्रॅक्टरचा फायदा झाला नाही तोपर्यंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा. तर आणि तरच आम्ही मानू की हे वॉशिंग मशीनचं सरकार नाही.